गोकुळमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजप विरोधात वापरतात. आमदार शिवाजी पाटील यांचा गंभीर आरोप. पाटलांचा रोख हसन मुश्रीफ यांच्याकडे. नमस्कार, आपण पाहत आहात एसपी न्यूज चॅनल. पाहूया गोकुळच्या राजकारणातील एक खळबळजनक घडामोड. एका बड्या मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे गोकुळ दूध संघात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या आमदार शिवाजी पाटील यांच्या मागणीमुळे गोकुळ दूध संघातील कथित गैरव्यवहार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून करण्यात यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. गोकुळमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजप विरोधात वापरला. हा आमदार शिवाजीराव पाटील यांचा सर्वस्वी रोख मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर होता. आमदार पाटील यांच्या वक्तव्यानं गोकुळ आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार शिवाजी पाटील नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पाहूया. उभारगड शिवसेनेची युती केली. करवीरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपत बापू पाटील यांच्या मुलाला क्रांती संपत पाटील यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे करून निवडून आणले. आज ते एका पार्टीचे काम करत आहेत. त्याचबरोबर तसेच आजरा चंदगड गणवेश येथील काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली. तिथे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार तयार केले. राधानगरी बुधगडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसकडे पाठवून काँग्रेसच्या चिन्हावर उभे करून निवडून आणले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक विकास आघाडी मजबूत केली आणि इथं कुठेही त्यांनी व्यक्ती धर्म पाळलेला नाहीये. म्हणून पक्ष काय तो निर्णय घेतील आणि असा नेता व्यक्ती धर्म न पाळता आपल्या विरोधात काम करतो आणि आमचा पक्ष संपवून निघाला आणि कुठेतरीची जाण आम्हाला झाली. आणि ह्या गोकुळचा भ्रष्टाचारामधला सर्व पैसा मी केडीशेला तर बोलणार नाही, माझे प्रूफ नाही आणि प्रूफ जमा करतोय. आणि हा गोकुळमधला भ्रष्टाचारातून आलेला पैसा सगळा आमच्या भाजपच्या विरोधात सर्व वापरून आमचे सगळे उमेदवार पाळण्यासाठी प्रयत्न झालेत आणि याच्यासाठी आम्ही हा आता कुठेतरी असं वाटलं एक वेळ असते. तर आता श्रद्धा सबरी साईबाबांचं आता श्रद्धा आणि सबरी आमची संपलेली आहेत म्हणून आम्ही ताकदीत झालो. आणि हा लढा म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांनी खूप कष्टाने हा दूध डेअरी उभे केलेत आणि हा दूध डेअरी आता जर त्यांनी या 2021च्या नंतर जर दूध डेअरी थांबल्या नसतील तर मुख्यमंत्री साहेबांनी चांगली सकारात्मक मिटिंग झाली. त्या अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी सह्या झालेल्या आहेत, प्रशासन लावायसाठी सह्या झालेल्या आहेत आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला या लढा चालू राहील. प्रशासन लावल्यानंतर त्याची या घोटाळ्या संदर्भात बरेच पत्र आहेत. हे पत्र मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्सला मुंबईत किंवा कोल्हापूरला प्रेस करून चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळे प्रूफ देतो. गोकुळला कोल्हापूरला किती लिटर दूध संकलित होते, तिथून ते दूध नवी मुंबईला किती लिटर जाते आणि तिथून किती लाख लिटर मॅक्सिमम किती लाख लिटर जाते त्याची आवक जावक सगळा प्रूफ सगळं आपल्याला देतो आणि व्यवस्थित होईल. खऱ्या लढ्यामध्ये माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेने या लढ्यामध्ये सामील व्हावं, याला आवाज उठवावा आणि ज्या शेतकऱ्यांनी भले याच्यामध्ये पक्षीय राजकारण नको, ज्या शेतकऱ्यांनी घामाने कष्टाने हा दूध डेअरी उत्पादने आपल्या निर्माण केले सभासदांनी त्या न्यायाधीश भूमिकेमध्ये कधी वेळ येता कदाचित जर वेळ येऊ नये आणि जर आली तर जन आंदोलन करून मी उपोषणावर बसतो असं मी जाहीर केलेलं आहे. आणि अधिवेशनाला वेळ आहे अजून तर त्याच्या अगोदर हा निर्णय मी घेऊ शकेल. बोलू शकता काय मांडा पक्षाचे नेते तुम्ही मांडा संदर्भात अजूनही काही विस्तृत जर आपल्याला काही माहिती पाहिजे तर त्याच्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये डिबेंचरची कपात 40% केलेली आहे. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात कधी झाली नव्हती आणि त्याच्यामुळे संस्थांचं कंबरडं मोडल्यासारखा प्रकार आहे. कारण इथून पैसे घेऊन तिथे त्यांच्याकडे शिल्लक ठेवण्याचा जो प्रकार आहे त्यामुळे डिबेंचर कपात अशा उत्पादक आणि संस्था दोघांनाही ते घातक झालेलं आहे. त्यानंतर आपण आता भाऊनी आमदार साहेबांनी सांगितलं दूध विक्रीचा आहे तो विषय क्लिअर झालेला आहे. जप्त दूध सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय दूध उत्पादकाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.
कारण माझं दूध गेल्यानंतर ते जप्त झालं आणि त्याचं मग त्याची किंमत करता तिथे जप्त दुधाच्या नावाखाली गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जप्त दूध झालेलं आहे. हे जप्त दुधाचे पैसे शेवटी शेत उत्पादकाला आणि दूध संस्थेला त्याचं नुकसान आहे. त्यामुळे ते सुद्धा हा जो गैरकारभार आहे त्या कारभाराचं हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. जप्त दूध आणि विक्रीमधला भ्रष्टाचार हे अत्यंत महत्वाचं त्याच्यातलं कारण आहे. आणि आता आमदार साहेबांनी सांगितलं तसं वाढीव संस्था ज्या आहेत 1200 ताबा वाढवायच्या का नाहीत असा प्रश्न येईल. तर ही संस्था वाढवली, एका संस्थेची 2 संस्था केल्या. 50 लिटरचं दूध आहे एका गावामध्ये, तिथं आणखी एक संस्था काढली म्हणजे त्याचं 25 त्याचे 25 हे दोघांनाही बंद पडायचं. अर्थात थोड्यात आपण 25 संस्था म्हणजे कागदावरच्या संस्था फक्त आहेत. दूध एकाच संस्थेचं 50 लिटर त्याचं 20 10 अशा 3 संस्था. म्हणजे मतांसाठी केवळ केलं तर काही विशिष्ट तालुक्यांचं राजकारण तिथं चालेल आणि बाकीच्या मग आजरागडीने चंदगडमध्ये जाणीवपूर्वक आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही. उत्तूर आपल्याला प्रतिनिधित्व गेल्यावेळी मिळालं नाही. त्यामुळे आमदार साहेबांची ही गोष्ट लक्षात आली की त्यांचा जर कारभार आपण नुसतं जर तेच मतदार वाढवून जर करत असतील तर आपल्यावर अन्याय होणार. त्यामुळे अशी आपण स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आम्ही सगळ्यांनीच भारतीय जनता पार्टी या नात्यानं की असे अन्याय होता कामा नये. संस्था जर ती शेतकऱ्यांची दूध उत्पादकांची असेल तर ती सर्व समावेशक सगळ्यांना घेऊन ती चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे हा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. आणि मला असं वाटतं ही पक्षाच्या वतीने आता ते चंद्रकांत दादा उद्या काय त्याच्याबद्दल ठोस निर्णय घेतीलच. त्याचबरोबर आमचे नेते खासदार मुन्नासाहेब माडिक साहेब पण याच्यावर निर्णय घेतीलच. तर हा अन्याय आपण पक्षाने किती वेळ करायचा आहे आणि किती सहन करायच्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर आता ह्यांचा आपला व्यक्तिधर्म सोबत असून सुद्धा आज मी चंदगड भागामधून ज्या आम्ही शेतकरीकडून आम्ही खूप त्रस्त आहोत, त्याचं मी नाही म्हणत नाही. वन विभागाकडून त्याची सोय होत नाही, जनावरांचा बंदोबस्त होत नाही. हत्ती आहेत, गवे आहेत, अस्वल आहेत, डुकरं आहेत, बिबटे आहेत, कोल्हे आहेत. आणि याच्यासाठी वारंवार मी वनमंत्र्यांना पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केल्यानंतर 3-4 वेळा बैठकी लावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर लास्टला मुख्यमंत्री साहेबांच्या सल्ल्याने आदरणीय आमचे नेते गणेश नाईक साहेब हे खास करून वेळ दिली, बैठक झाली आणि अधिकाऱ्यांची जे आमचे म्हणणे मांडले त्या म्हणण्यानुसार सर्व आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या भावना होत्या आणि त्या भावनेला समोर ठेवून आपल्याला कमीत कमी 9 मागण्या त्यांनी मान्य केल्या. आणि मानव जीवन वन जीवन संघर्षात तोडगा महाराष्ट्र चंदगड मॉडेल होऊ शकेल असे त्याच्यासाठी दिशे ऑस्ट्रेलियन बाबाऐवजी कुपन तर 75% महाराष्ट्र शासन हे कुपनसाठी मंजुरी दिली. 25% आपले शेतकरी बांधवांकडून ते पण त्याला पण मान्यता दिली. त्याचबरोबर वन मंजुरीला सुलभता, गड किल्ले, धार्मिक स्थळे व ग्रामीण रस्त्यासाठी सिंगल विंडो मंजुरी. म्हणजे आज जिथे जिथे फॉरेस्ट लागते तिथे तर वन खात्याची मंजुरीसाठी अडचण येत होते. आमचे 5 गड किल्ले आहेत आणि जिथे धार्मिक स्थळ आहे तिथे वन खात्याची मंजुरीसाठी त्यांनी स्ट्रिक्टली आदेश दिले की याच्यासाठी अजिबात थांबायचं नाही, तुम्ही अर्ज करा, तुम्हाला मंजुरी मिळेल. ही एक मोठी घोषणा पहिल्यांदा झाली. इको टुरिझम बूस्ट वन विभागाकडे गड किल्ल्यांचा विकास करून स्थानिक रोजगार संरक्षण आर्थिक बळ करण्यासाठी हा एक निर्णय चांगला झाला. त्याचबरोबर शेतकरी संरक्षणासाठी शेड्यूल 2 मधील उपद्रवी प्राण्यापासून संरक्षणासाठी पात्र शेतकऱ्यांना दंडून परवाना सुलभ करण्यासाठी मंत्री महोदयांनी कलेक्टर साहेबांना फोन करून सूचना केल्या. त्यानं गरजवळरित्या तुम्ही बंदुकीचा परवानग्या रितसर सर्व चौकशी करून त्यांना देण्यात यावी हा निर्णय झाला. वनमंत्री महोदयांनी एवढ्या सगळ्या घोषणा केल्यानंतर सुद्धा कालचा नौटंकी मोर्चा अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करणं, त्यांच्या पाठीशी राहणं सोडून त्यांना अधिकाऱ्यांचं मन खच्चीकरून त्यांना दमदाटी करणं असे काल तुम्ही व्हिडिओमध्ये बघण्यात आले. तर अशा गोष्टी होऊ नये. त्याचबरोबर बेळगाव वेंगुर्ला रस्ता या गेल्या 15 वर्षामध्ये 1 करोड रुपये कुठे लागला नव्हता. मी आमदार नसतील 2 करोड रुपये नागनवाडी टू शिरगाव हा रस्ता केल्यानंतर आत्ताच्या सरकारमधून पहिल्यांदा 25 करोडचा रस्त्यासाठी निधी, पुन्हा हा रस्त्यासाठी निधी चंदगड आझादगडमधील प्रत्येक गावागावातील रस्त्यांसाठी होता. तर तो एक रस्ता बेळगाव रस्ता 15 वर्षापासून खड्ड्यातून रस्ता की रस्त्यातून खड्डे कळत नव्हते. तर सगळ्या माझे आमदारांनी कुठे लक्ष दिलं नाही, त्याच्याबद्दलच्या आमदारांनी कुणी लक्ष दिलेलं नाही. म्हणून
152 जणांचे बळी गेले म्हणून हा रिपेअरिंगसाठी म्हणून हा रस्ता आपण 25 कोटी निधी दिला आणि तो रस्ता जास्तीत 8 दिवस त्याचं टेंडर पास होऊन येईल. त्याच्यात पण ते मोर्चा काढायचं निवेदन देणं, आंदोलन करणं, मग झालेल्या कामासाठी दिखावा का करणं, ह्या गोष्टी वाईट वाटतात. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. सरकार प्रामाणिकपणे राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आपल्या पाठीशी आहेत. मग तरी सुद्धा ह्या ज्या गोष्टी घडतात या ते चुकीचे होतात. त्याचबरोबर हेरेसरजम प्रश्न हा एवढे वर्ष झालाच नाही आणि ते आता बरेच 4,000 लोकांची वाटप झालं. आता राहिलेला विषय या 2-3 दिवसामध्ये जे आदेश होते ते लास्टला डेव्हलप फिरून कायमस्वरूपी 52 गावाचा प्रश्न कायमस्वरूपी निघाला. प्रश्नापासून नोटिंग करणं झालेला प्रश्न वाटतो. आणि तिसरी गोष्ट, हा नैसर्गिक घडलेला रस्ता, हा रस्ता कोणी मंजूर करून आणला, कुणाच्या काळात झाला, त्याच्या अगोदर रस्ता कोणाच्या काळात झाला याची चौकशी करा. जे असते रस्त्यावाले जे आडवे येतात, लोकांचे बळी गेलेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. त्याच्यावर त्याचा तथाकथित तो पत्रकार बळीकडे सांगतो इकडे पुरुषी 300 करोडची निधी लागला आणि आता परत या निधी कुठल्या या नेत्यांनी निधी चक्करमध्ये हा परत आणि भ्रष्टाचाराचं काम चालू झालं. तर अशा गोष्टी कुणाचा भ्रष्टाचार काय ते उघड करा, त्यासाठी आंदोलन करा आणि ज्या रस्त्यामध्ये हे पाप कुणाचं आहे त्याच्यामध्ये कारवाई करा. तर आणि मुश्रीफ साहेबांनी माझ्या मतदारसंघात काय लागते आणि बघायला तुम्ही 25 वर्षात 4 वेळा मंत्री असून तुम्ही कुठे आमच्याकडे लक्ष दिलं नाही. या चंदगडच्या जनतेला माहिती आहे. आज आमचं साध्या सुद्धा डॉक्टरसाठी सुद्धा गडहिंग्लज, बेळगाव किंवा कोल्हापूर यायला लागते. याची आम्हाला लाज वाटते. तुम्ही 4दा 5दा मंत्री आलेत, इतर जिल्ह्याचे मंत्री आलेत, कुणी साधा हॉस्पिटल नाही. नोकरीसाठी तरी आम्ही सगळं मुंबई, ठाणा आणि इतर भागामध्ये पोटपाण्यासाठी दिवस काढतो. रोजगार नाही आणला. तुमचा कागद इंडस्ट्रीज करून तुम्ही 5 स्टार केली. तुमची सगळ्या संस्था तुम्ही 5 स्टार केलात आणि आमच्या जनतेचा पूर्णपणे वापर केला. आणि गोकुळमध्ये सांगा, आज चंदगडचा, आजराचा आणि गणेशचा किंवा उत्तूरचा कुठला भाग सभा आहे की नाही, आणि असेल तर तुम्ही ह्या आमच्या संचालक बॉडीला किंवा संचालक तुम्हाला गोकुळमध्ये कुठलं स्थान दिलं याचा तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. चंदगड आणि आजरा गणेशमधील सर्व नेते मंडळींनी, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी विचार करायला भाग पडला पाहिजे की आपला कुठे वापर होतो त्याचा त्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर मुश्रीफ साहेब, तुम्ही आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व भरपूर आणलं तो कागलमध्ये भरपूर कॉलेज आणलेत, शैक्षणिक संस्था आणलेत, मेडिकल कॉलेज आणलेत. आमच्या चंदगडमध्ये कुठला या 25 वर्षामध्ये एवढा आमदार किंवा मंत्रीमध्ये आणलात का याचा गांभीर्य विचार करा. आणि आता तरी कमीत कमी याला यासाठी काही मदत करा किंवा अशा घोषणा तुम्ही करून कुठे कुठे गेलात त्या पूर्ण करा, एवढंच बोलायचं माझे विषय होते. आणि सुरुवातीला बरेच विषय आहेत अजून, आणि पुढच्या वेळेला मी काही पेपर प्रूफ सगळं तुम्हाला तुमच्या समोर जाऊया.